सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी स्वराज्याचं साम्राज्य केलं ते श्रीमंत बाजीराव, त्यानंतर भारतीय संस्कृतीचं ज्यांनी उत्थान घडवलं त्या अहिल्यादेवी होळकर आणि ज्यांनी आद्यक्रांतीचं कार्य केलं ते उमाजीराजे नाईक, अशा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल स्वाभाविक की कधी सामान्यतः महाराष्ट्रात अशी महापुरुषांची यादी घेतली जात नाही, अशी कशी घेतली? तर आपल्याला सवय झालेली आहे शाहू फुले महाराष्ट्रात आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये असं कसं होतंय, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय? आपल्याला प्रश्न पडतो हे काय चाललंय बाबा नेमकं? हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज कुठे होते, संभाजी महाराज कुठे होते, बाजीराव कुठे होते, किंवा हा महाराष्ट्र कोणाचा आहे, आमचा तुमचा आहे का नाही? आपल्याला कोणत्याही महापुरुषाबद्दल काही नकारात्मक भावना नाहीये. प्रत्येकाचं काम हे मोठं आहे त्या त्या क्षेत्रामध्ये, पण महापुरुषांची अशी विभागणी या लोकांनी जाणीवपूर्वक केलेली आहे. आता ह्या लोकांनी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे लोक म्हणजे कोण लोक? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, समाजवादी म्हणवतात, बुद्धिवादी म्हणवतात, विवेकवादी म्हणवतात, ह्या लोकांनी ही महापुरुषांची जाणीवपूर्वक अशी दोन कॅम्पमध्ये विभागणी केलेली आहे. त्याचे कारण आहेत. आता सरांनी सांगितलं, त्यांच्या बोलण्यात उल्लेख झाला राष्ट्रवाद, राष्ट्रवाद 2-3 वेळा उल्लेख झाला. तर राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय? राष्ट्रवाद आणि देशभक्ती याच्यात काय फरक आहे? काही एकच आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणण्यामागं काय, म्हणजे त्याच्यावरच फोकस करण्यामागं काय उद्देश आहे, काय हेतू आहे? कारण जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, जे समाजवादी म्हणवतात, त्यांचं म्हणणं असं आहे की भारत हे राष्ट्र 1947 नंतर जन्माला आलेला आहे, किंवा फार फार तर ब्रिटिश काळापासून याचा जन्म झालाय, तेव्हापासून हे राष्ट्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून ब्रिटिशांच्या आधीचा काळ म्हणजे त्यांच्यासाठी त्याला काही किंमतच नाही, अंधकार युग असल्यासारखंच मानतात. म्हणजे भारत नावाचं राष्ट्र असं नव्हतंच पूर्वी, ब्रिटिशांनी हा भारत एक करून हे राष्ट्र निर्माण केलंय, अशी त्यांची भूमिका आहे. मग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा त्यांचा संघर्ष कशाच्या विरोधात होता, त्या सगळ्या मध्ययुगीन इतिहासाचा, प्राचीन भारताच्या इतिहासाचा त्याचं काही त्यांना महत्व नाहीये. राष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून त्यासाठी त्यांचं काही महत्व नाहीये. उगा एक नीरस प्रकारचा अभ्यास करायचा म्हणून ते त्याचा अभ्यास करतात. प्राचीन भारत कसा होता, मध्ययुगीन भारत कसा होता. पण हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत हे एक राष्ट्र आहे प्राचीन काळापासून, हे वास्तव त्यांना मान्य नाही. म्हणून ते ब्रिटिश काळ आणि त्यानंतरचा काळ. बरं, ब्रिटिश काळामध्ये पण हुशारीनं, जाणीवपूर्वक क्रांतिकारी चळवळीचा इतिहास सांगितला जात नाही. असं म्हटलं जात नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र, चाफेकरांचा महाराष्ट्र, चंद्रशेखर आझादांचा महाराष्ट्र, किंवा भारत भगतसिंगांचा भारत नाही, नेहरूंचा भारत, गांधींचा भारत. म्हणजे ज्या काळापासून हे राष्ट्र मानतात त्याच्यात पण क्रांतिकारक चळवळ मानायची नाही. त्यामुळे हे महापुरुषांची, राष्ट्रासाठी काही ना काही त्याग केलेल्या व्यक्तींची, बलिदान दिलेल्या व्यक्तींची यांनी जाणीवपूर्वक अशी दोन कॅम्पमध्ये विभागणी केलेली आहे. ती विभागणी आपल्याला बिलकुल मान्य नाही. आम्हाला मध्ययुगीन काळामध्ये इस्लामिक अन्यायी अत्याचारी राजवटीच्या विरोधात लढलेले सर्व राजे, महाराजे, महापुरुष, ब्रिटिशांच्या विरोधात प्राणाची आहुती देऊन लढलेले सगळे क्रांतिकारक,
जितके पूजनीय आहेत तितके सामाजिक सुधारणा घडवून आणणारे, समाज क्रांतीची चळवळ चालवणारे शाहू फुले आंबेडकर देखील आम्हाला पूजनीय आहे. म्हणून ही विभागणी आपल्याला मान्य नाही. हा जो नॅरेटिव्ह स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो की शिवाजी महाराज, सावरकर, विवेकानंद म्हणजे काहीतरी वेगळं आहे, हिंदुत्ववादी, आणि शाहू फुले आंबेडकर म्हणजे काहीतरी वेगळं, पुरोगामी आहे, ही विभागणी सर्वप्रथम आपण खोडून काढली पाहिजे. आता हे स्वतःला समाजवादी, लेफ्ट, लिबरल असं म्हणवतात. आता हे लेफ्ट राईट प्रकार काय आहे नेमका, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हे डावं उजवं काय आहे? उजवं कोणाला म्हणायचं, डावं कोणाला म्हणायचं? आपण म्हणतो डाव्या हाताने काम करणारा जनरली डावा आहे, डाव्या हाताने लिखाण करणारा, डाव्या हाताने जेवणारा तो डावा, आणि तेच मुख्य काम सगळं उजव्या हाताने करणारा उजवा. हे एवढं आपल्याला माहिती आहे. कारण हे राजकीय सामाजिक जीवनात डावं उजवं हा जो प्रकार आहे त्या प्रकाराशी आपल्या देशाशी काहीही संबंध नाही. राजकीय सामाजिक जीवनात ह्या संकल्पना सगळ्या युरोपमध्ये उदयास आलेल्या आहेत. पण हे स्वतःला लेफ्ट लिबरल म्हणवणारे काय करतात, युरोपचा इतिहास, तिथल्या सगळ्या समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय संकल्पना जशाच तशा उचलायच्या आणि त्या भारतावर बसवायच्या, भारताला लागू करायच्या. या इतिहासाशी आपल्या इतिहासाशी काही देणं घेणंच नाही, पूर्णपणे वेगळा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे डावं आणि उजवं ही विभागणी देखील आम्हाला बिलकुल मान्य नाही. उजवं कोणाला म्हणतात सामान्यतः त्यांच्या भाषेमध्ये, जो राष्ट्रवादी आहे त्याला उजवं म्हणायचं, आणि सामान्यतः जो सामाजिक न्यायाची भूमिका घेतो, सामाजिक समतेची बाजू घेतो त्याला डावं म्हणायचं. आता स्वातंत्र्यवीर सावरकर डावे आहेत की उजवे आहेत त्यांच्या थेरीनुसार? सावरकरा इतका प्रखर राष्ट्रवादी दुसरा कोणी नेता कदाचितच असेल, आणि सावरकरा इतका तेवढाच समाज क्रांतिकारक नेता सुद्धा दुसरा कोणी झालेला नाही. सावरकरांना तुम्ही उजवं म्हणणार का डावं म्हणणार? त्यामुळे ही विभागणी, युरोपच्या कॉन्टेक्स्ट मधली ही विभागणी देखील आपल्याला बिलकुल मान्य नाही. अनेकदा आपण त्यांच्या त्या लेबलला बळी पडून आपण उजव्या विचाराचे असं म्हणतो. ते इतकं बंबार्डिंग होतं की ती संकल्पना आपण आपल्याला चिटकवून घेतो आणि आपला उजवा विचार असा, आपला उजवा विचार, अरे ते त्याचं मिनिंग फार वेगळं आहे. उजवं म्हणू नका, उजवं म्हणजे चांगलं, हा या अर्थानं नाहीये ती संकल्पना. उजवं म्हणजे ज्याला सामाजिक न्यायाशी, सुधारणांशी, समतेशी काही देणं घेणं नाही असं. तसे आपण आहोत का? बिलकुल नाही. त्यामुळे ते उजवं आणि डावं ती विभागणी देखील आपण फेटाळून लावली पाहिजे. आता ह्या लोकांची बोंबाबोंब सुरू झालेली आहे की हे सरकार काय आहे, फॅसिस्ट आहे, हे सरकार कसलं आहे, मनुवादी आहे, हे फॅसिझम आलेलं आहे. आता फॅसिझम काय प्रकार आहे? फॅसिझम ह्या शब्दाचा देखील भारताशी काहीच देणं घेणं नाही. हिटलर, मुसोलिनी ही नावं आपण ऐकलीत इतिहासामध्ये, महायुद्ध ज्यांच्यामुळे घडलं युरोपमध्ये, त्या लोकांची जी विचारधारा आहे त्याला फॅसिझम म्हणतात. वंशवाद, टोकाचा वंशवाद, आणि जे आपल्यापेक्षा वेगळ्या वंशाचे आहेत त्यांचा पूर्ण नरसंहार करणे, त्याला म्हणतात फॅसिझम. जे हिटलरनं केलं ज्यू लोकांच्या विरोधामध्ये, आणि जे वंशाच्या आधारावर साम्राज्य विस्तार करण्याची भूमिका घेतात तो असतो फॅसिझम. भारतात कधी फॅसिझम झाला असा? भारत काही साम्राज्यवादी नाही, विस्तारवादी नाही. भारतात काही असे बंकर बनवलेत, गॅस चेंबर बनवलेत आणि लाखोंच्या संख्येनं लोकांचा नरसंहार होतोय, असं कधी झालंय का? पण ते फॅसिस्ट काय आहे? फॅसिझम आम्हाला का चिटकवतात ते लेबल? कारण मानसिक दृष्ट्या युरोपची गुलामी, जगाच्या इतिहासाचा अभ्यास करावा, बारकावे समजून घ्यावेत, पण गुलाम होऊ नये, मानसिक गुलाम. मग जे युरोपचं आहे ते सगळं चांगलं, मग त्याच चष्म्यातून भारताकडे बघायचं. त्यामुळे हे सरकार म्हणजे फॅसिस्ट सरकार आहे. हे सरकार आल्यापासून अघोषित आणीबाणी आलेली आहे.
म्हणजे 2014 नंतर अचानक अघोषित आणीबाणी आली. पण वास्तव हे आहे की आपल्या देशामध्ये कोणत्याही पंतप्रधानाला जितक्या अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या गेलेल्या आहेत, सगळ्यात जास्त अर्वाच्य भाषा कोणाबद्दल वापरलेली असेल तर ते नरेंद्र मोदींबद्दल वापरलेली आहे. तरी कोणाचं काही झालंय, कोणाला काही फासावर लटकवलंय, फासावर लटकवायचं दूर राहू द्या, कोणाला उचलून जेलमध्ये टाकलंय, नरेंद्र मोदींना मौत का सौदागर म्हटलं, नरेंद्र मोदींना रुग्ण मानसिकतेचा म्हटलं, काय काय म्हटलं, आज शब्द बोलू नये इथं व्यासपीठावर अशा प्रकारच्या शिव्या दिल्या. पण शिव्या दिल्या म्हणून उचलून जेलमध्ये टाकलं का कोणाला? ते टाकलं असतं तर अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आली, आणीबाणी आली, जे इंदिरा गांधीनं आणली होती तिथं डिक्लेअर्ड इमर्जन्सी आणली होती. पण इंदिरा गांधी म्हणजे यांच्यासाठी काय पूजनीय वंदनीय, ती आणीबाणी का आणावी लागली ह्याची सुद्धा वेगवेगळे कुतर्क देऊन त्याचं समर्थन करतात हे लोक. आणि हे सगळ्यात जास्त उदारमतवादी, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही काय भुंकायचं ते भुंका, तरी यांना वाटतं हे अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आलेली आहे अचानक. जेव्हा हे सरकार आलं तेव्हा ह्यांनी पहिल्यांदा सुरू केलं, तुम्हाला आठवत असेल, असहिष्णुता वाढली, असहिष्णुता वाढली. सरकार वेगवेगळ्या संस्थांवर त्यांच्या विचारसरणीचे लोक नियुक्त करतंय. आणि सरकार येतं कशाला? मग सरकार निवडणुका लढवून एवढ्या खर्ची येतं कशाला? सरकार आपला अजेंडा राबवण्यासाठीच येतं ना. आमचा काय अजेंडा आहे हे मॅनिफेस्टोच्या माध्यमातून जनतेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि जनतेनं त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी केलेलं आहे. जनतेचा आदेश आहे की तो अजेंडा तुम्ही राबवा जो तुमच्या जाहीरनाम्यात सांगितला होता. मग सरकार तेच करणार ना, तर तुम्ही म्हटलं ते करणार. त्यामुळे हे असहिष्णुता असहिष्णुता याच्या मागचं कारण काय आहे? मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी जी इकोसिस्टीम डेव्हलप केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना असे तुकडे टाकून त्यांनी पोचलेलं आहे. त्याचे हे सगळे घटक आहेत. हे लेफ्ट लिबरल, मग ते मीडियातले लोक आहेत, ज्युडिशरी मधले लोक आहेत, सिव्हिल ऍक्टिव्हिस्ट बनवणारे आहेत, स्वतःला ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट बनवणारे आहेत. हे सगळे त्या सिस्टीमवर पोचले गेलेले लोक आहेत. यांची सगळी दुकानं बंद झाली मोदी सरकार आल्यापासून. त्यामुळे ह्यांना मोदी डोळ्यामध्ये खुपतो. हा वागळे लाईव्ह करतो, रोज उठून लाईव्ह. कुठं बसून लाईव्ह करतो तो? त्याचं घर कुठे? वरळी सी फेसला. वरळी सी फेस मुंबई मधलं एक फॉर प्रॉमिनंट प्लेस आहे. सामान्य तुमच्या आमच्यासारख्या लोकांना तिकडे घरं वगैरे परवडत नाही, भाड्यानं राहणं परवडत नाही. तिथं हा साधा पत्रकार माणूस ह्याला कसं काय तिथं मिळाला हो बघला? कोणाच्या काळात मिळाला? कोणी दिला? हा लाईव्ह करतो. याच्या घरात बघा काय काय वस्तू आहेत, ह्या कुठून आल्या? पत्रकार एवढी कमाई करू शकतो? वरळी सीपीएसला बंगला घेऊ शकतो? तर हे निर्भय बनो अभियान करतो. हा काँग्रेसची तळी उचलतो, त्याची चाटुकारिता करतो. त्याचं घर, त्याचं सगळं त्याच्यावर चाललेलं आहे. त्या घराचे हप्ते कोणाच्या बँकेच्या अकाउंट मधून फेडले जातात. हे निर्भय बनो अभियान वगैरे काही नाही. हे घराच्या हप्ते फेडो अभियान आहे. हा निरपेक्ष आहे म्हणतो. मी निरपेक्ष आहे, मी तटस्थ आहे. ह्याची बायको आम आदमी पार्टीची पदाधिकारी आहे. त्याच्या बायकोचं काही डिवोर्स झालेलं नाही, एकाच घरात राहतात. आम आदमी पार्टीची ऑफिशियल पदाधिकारी आहे. हा कुठल्याही सभेमध्ये काय म्हणतो? कॉम्रेड लाल सलाम. म्हणजे कम्युनिस्ट आहे. कुठला कसला निरपेक्ष, कसलं तटस्थ? हे पूर्णपणे राजकीय लोक आहेत, ढोंगी आहेत, खोटारडे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य छाती पिटतो. हा चॅनल चालवायचा. हा कधी प्रसिद्धीस आला?
आपल्याला आठवत असेल सोशल मीडिया तेवढा अजून जोमाने पुढे आला नव्हता. टीव्ही चॅनल्स आले होते आणि ते आजचा सवाल वगैरे हे चालवायचं, चर्चासत्र चालवायचं, IPL लोकमत. तेव्हापासून हा प्रसिद्धीस आला. एक प्रकारे हे चॅनलचे मठाधीश होते. मीडिया त्यांच्या हातात होता. मीडियाचं लोकशाहीकरण झालेलं नव्हतं. तुमच्या आमच्या हातामध्ये काहीच नव्हतं ना. आपल्या मनात कितीही विचार असले, कितीही व्यक्त व्हावं असं वाटलं तर आपल्याकडे माध्यमच नव्हतं. म्हणून यांचं वनवे चालू होतं सगळं. हा ते चर्चा चालवायचा आजचा सवाल. तेव्हा हा काय करायचा, वेगवेगळे प्रवक्ते बोलवून बाकीच्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं मान्य केलं का त्या सगळ्याचे डिस्कशन मध्ये. तुम्ही गप्प बसा, तू गप्प बस, थांबा, तुम्ही जरा थांबा, तुम्ही जरा थांबा. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या देत होता सगळ्यांना. तिथं वाटायचं अरे त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याला कशाला बोलवलाय, हाच का बसला नाही तिथं असं हात लावून. तुम्ही बसा, तुम्ही बसा. अरे दिसतोय तुझा हात आहे, ते हात जरा खिशात घाल, हाताबद्दल तुझं लई प्रेम आहे. हात येतो त्याचा मठाधीश बसला होता. जेव्हा हे जनतेच्या हातात आलं तेव्हा लोक याचे कपडे फाडायला लागले, दाखवायला लागले तू काल काय बोलला होता, परवा काय बोलला होता. आता काल हा त्या भाषणात पुण्यातल्या काय बोलला, मी अहिंसावादी माणूस आहे, माझ्यावर हिंसक हल्ला होतोय, तू अहिंसावादी आहे. इथं सगळं रेकॉर्ड ठेवला जातो. हा जो सोशल मीडिया आहे ना, हा सगळा आरसा दाखवतो लोकांना. याचे अहिंसावाद तुम्ही बघा. हा चंद्रकांत दादावर शाईफेक झाली होती, आपल्याला आठवत असेल. तेव्हा कोणी सुज्ञ माणूस, संविधानवादी माणूस, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा माणूस काय म्हणे, मतभेद असू शकतात, निषेध नोंदवू शकता लोकशाहीमध्ये, त्याची एक पद्धत असते, पण असं करायला नको होतं. ह्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हा काय पोस्ट करतोय बघा, दुका म्हणे ऐशा नरा मोजूनी मारावं पैजारा. चंद्रकांत दादावर जेव्हा शाईफेक, म्हणजे आनंद झाला याला, अशा नरा मारावं पैजारा. काल लाता पडल्या ते चांगलं का वाईट, मग त्याच्याच लॉजिक नुसार. मग हे स्वतःला म्हणतो मी अहिंसावादी आहे. एवढंच नाही, ह्याचे कान बघा की तुम्ही. आनंद करमुसेला त्या मुंबऱ्यातल्या आवाडनं नेऊन बंगल्यावर मारहाण केली, अमानुष मारहाण केली. तेव्हा देखील ह्याला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. निषेध करायला पाहिजे होता. हा संविधानवादी म्हणतो ना स्वतःला. काय म्हणतोय, हिंदुत्ववादी ट्रोल्सची लायकी हीच आहे, आवाडाच्या कार्यकर्त्यांना आणखी यादी मी देऊ शकतो, हा म्हणतोय. त्याच्याच ह्या लॉजिक नुसार काल ह्याच्या डोंगणावर ज्या लाता पडल्या त्या वाईट की चांगल्या. त्यांनी पुण्यातल्या काही विद्वान लोकांनी ह्याचं विचार सिरियसली घेतलं, ह्याचेच विचार घेतले त्यांनी ना. तुका म्हणे आयशा जरा मारावे पैजारा. आता ते पुणेकर आहे बघा. हा अहिंसावादी म्हणतो. काल काय बोलला, हा बोलता बोलता मी अहिंसावादी माणूस आहे, पण मला असं वाटतंय की एक भगतसिंग ब्रिगेड सुद्धा पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं तुला, भगतसिंग ब्रिगेड पाहिजे मारामाऱ्या करायला. तुझ्या पोराला त्याचं प्रमुख कर आणि कर भगतसिंग ब्रिगेड तयार. आम्ही आहोत एक शिवाजी ब्रिगेड घेऊन यायला. म्हणजे माझं म्हणणं भगतसिंग आपलेच आहेत, पण हा ह्याची मानसिकता बघा तुम्ही. भगतसिंग ब्रिगेड एक पाहिजे, कशाला, गोळ्या घालायला लोकांना, विरोधकांना. आणि हा म्हणतो मी स्वतः अहिंसावादी आहे. हा पत्रकार म्हणतो स्वतःला पत्रकार. हा पत्रकार आहे, असला पत्रकार. असल्या ह्याच्या वागण्यामुळे हा जिथं जिथं कामाला गेलेला आहे ते सगळे चॅनल्स डबघायला गेले. दिवाळं निघालं त्यांचं, दुकान बंद झालं, ह्याला घरी बसावं लागलं. आता हप्ते फेडायला देखील अशी दलाली करत फिरतो, सुपारी घेऊन लोकांची. आता ह्याचा इतिहास बघा तुम्ही. ते राजदीप सरदेसाईचं हे मुंबई मधलं पंटर. राजदीप
राजदीप सरदेसाई कोण? त्याचे आईबाप खूप प्रस्थापित लोक. त्याला पहिल्याच फटक्यात असोसिएट एडिटरची पोझिशन मिळाली. सामान्य पत्रकाराला मिळते तशी. आणि हे लोक लोकशाहीचं बोलतात. कॅश फॉर वोट एक प्रकरण झालं मागे, त्याच्यात हे राजदीप सरदेसाईवर आरोप झालेले. त्या राजदीप सरदेसाईचा मुंबईतला पंटर हा निखिल वागळे. जवळपास 12 वर्ष त्या मोदीजींच्या मागे हे हात धुवून लागले होते. हे राजदीप सरदेसाई, ती बरखा दत्त, ते तिस्ता सेटलवाड, हे सगळे सोकॉल्ड लेफ्ट लिबरल. काय मिळालं? त्याला जाहीर माफी मागावी लागली हो न्यायालयामध्ये. ते सोहराबुद्दीन एन्काउंटर केस मध्ये हे मोदीजींच्या मागे लागले हात धुवून. बाहेर काही बोंबलत, तुमच्या हातात ते खोलीत मिळाले दांडकर न्यूज चॅनलचं, काही बोंबलात तुम्ही. न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागतं ना. जाहीर माफी मागला हा राजदीप. आमच्याकडे काहीच नाही तसं. त्याचा पंटर हा निखिल वागळे. मराठी पत्रकारितेची वाट लावणारे हे लोक, निखिल वागळे, हा प्रसन्ना जोशी, हे सगळे चाय बिस्कुट सगळे. आणि ह्यांच्यामुळे तयार झालेली एक पिल्लावळच आहे महाराष्ट्रामध्ये या पत्रकारांची. तुम्ही बघा, अक्कल नाही, दक्कल नाही, सुमार बुद्धीचे लोक आमचे वागळे सर करायचं. ते पोरं त्यांच्या हातात न्यूज चॅनलची दांडके देऊन त्यांना पत्रकार म्हणून उभं करायचं. तो आशिष जाधव, त्याला फिस्कल डिफिसिट आणि फिस्कल डेप्रिशिएशन ह्याच्यातला फरक कळत नाही. फिस्कल डेप्रिशिएटला फिस्कल डेप्रिशिएशन म्हणत होतं. हे असल्या बुद्धीचे पत्रकार, ह्याचे शिष्य, दिवाळं काढलं मराठी पत्रकारितेचं या लोकांनी. हा निखिल वागळे फार नैतिकतेचे आव आणतो. याला एका याच्यात महिला कलिगनं ह्याच्या कानपटात लगावलं होतं. आता हा नैतिक माणूस आहे. आणि असला माणूस प्रोफेशनली कुठलं न्यूज चॅनल चालवेल? म्हणजे सरकारनं काय ऐकावं? आम्ही सिव्हिल सोसायटी आहोत, आमचा नैतिक दबाव आहे. अरे तू कुठला सिव्हिल सोसायटी? तुझ्यात नैतिकतेचा काही अंश आहे का? तू तटस्थ म्हणतो स्वतःला. शिवसेनेनं जेव्हा याला लाताडलं तेव्हा याला फॅसिझम दिसत नव्हता. आज ते शिवसेनेचे गुणगान गातोय. आज गोड गोड वाटतंय. ते शिवसेना फटकारलं होते, तिथून याची सुरुवात झाली. आता तो विश्वंभर चौधरी, हे वागळे, चौधरी, सरोदे, हे लोक सगळे कसे आहेत? तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो आणि आपण सगळे मिळून प्रसिद्धीला येऊ. विश्वंभर चौधरी समाजसेवक. कसली समाजसेवा केली तू? कोणत्या समाजाची काय सेवा केली बाबा? सांग जरा. तुझं काय योगदान आहे समाजासाठी, या महाराष्ट्रासाठी? हे इतक्या जातीयवादी मानसिकतेचे लोक आहेत. तुम्हाला सांगतो, तो विश्वंभर चौधरी त्या फेसबुकवर कायम पडीक असते आणि त्याच्या विरोधात जे कोणी भूमिका मांडतात त्यांच्या अन्नावर बघून त्यांच्या जाती शोधते. पोस्ट केली होती, बघा माझ्या विरोधात हे नाव आहे, तांबुडे, आमदापुरे, वीरकर, गणपते, फलाने फलाने. कोण लोक आहेत हे असल्या जातीवादी मानसिकतेचे लोक. आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात. हा काँग्रेसची सुपारी घेऊन आंबेडकरांच्या विरोधामध्ये चालवली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात हे कार्यकर्ते चिडले, याला फटकावतच बोलले. आता हे वागळे. मग मी पोलीस तक्रार देतो, पोलीस तक्रार देतो तर पोलीस स्टेशनला जा ना, घरात तर बसून पोलीस तक्रार देतो म्हणतोय. पोलीस काय तुझ्या घरात येऊन तुझी तक्रार घ्यावी काय? बरं पोलीस घरात गेले तर हा काय बोलेल? पुन्हा लाईव्ह करेल फेसबुक. पोलिसी राज्य आलेलं आहे बघा, अघोषित आणीबाणी, घरात पोलीस येऊ लागलेले आहेत. ह्या जाती अंताची लढाई हे लोक लढणार. जे ते माझ्या विरोधात कोण बोलतंय त्याची यादी करून जातीवर भाष्य करणार हे लोक. आणि हे म्हणणार आम्ही शापूची अनुयायी आहोत. सगळ्यात जातीवादी मानसिकतेचे लोक हे लिबरल लोक. आणि हिंदुत्ववादी चळवळ, जी हिंदू
बंधू बंधू हे ज्या चळवळीचं ब्रीद आहे त्याला हे जातीवादी ठरवणार, त्यांना जातीयतेचं सर्टिफिकेट देणार हे लोक. तो सरोदे काय म्हणतो, हा कायदे तज्ञ. कुठून आला हा कायदे तज्ञ? हो, कसला कायदे तज्ञ हा? ह्याची कायदे तज्ञता बघा. हा मला कधीच कोर्टात केस लढताना दिसला नाही. कायम त्या चॅनलवर हे वकिली करतो. कोर्टात कधी ह्यानं वकिली केलेली बघितले तुम्ही? कायम त्या न्यूज चॅनलवर वकिली करतो. ते अंबानीच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या हे स्फोटक पदार्थ आढळून आले. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सगळं रान उठलं ते सरकारच्या विरोधामध्ये. हा त्या सरकारची, महाविकास आघाडी सरकारची वकीलपत्र घेतला आणि काय बोलतोय, नाही असं जरी असलं, स्फोटक पदार्थ जरी आढळून असले तरी अंबानीने स्वतः तक्रार केली आहे का? हा कायदे तज्ञ म्हणतो स्वतःला. कुठल्या लॉ स्कूल मध्ये शिकलाय हा? हे बुद्धी, इतक्या सुमार बुद्धीचे लोक इंटेलेक्च्युअल म्हणून त्या चॅनलवर येतात. म्हणजे अंबानीने तक्रार, बरं नशीब ते कसाबचं वकीलपत्र नाही दिले याला, नाहीतर ते हेमंत करकरे वगैरे त्यांनी तक्रार घेऊन आली आहे कायच्या विरोधात केस लढायला म्हणलं असता. ते उद्धव ठाकरेंचं वकीलपत्र घेऊन सुप्रीम कोर्टात गेलं. ते टीव्हीवर काही बोंबलाल हो तुम्ही, काल काय बोंबलला आज कोणी बघत नसते. सुप्रीम कोर्टात तिथं सगळं मेरिटवर डिस्कस करावं लागतं, फॅक्ट्सवर बोलावं लागतं, अभ्यास करावा लागतो. सुप्रीम कोर्टाने विचारलं याला, तुझं लोकल स्टँडिंग काय बाबा, तू का म्हणून आला इकडे? याचं थोबाड बघण्यासारखं झालं होतं तिथं सुप्रीम कोर्टात. हा स्वतःला कायदे तज्ञ म्हणवतो. अशाच एका व्यक्तीनं पोस्ट केली काय, तर मोदीजींच्या विरोधात म्हणे कुठल्या तरी अमेरिकन कोर्टाने समन्स काढले. हा तिथे कमेंट काय करतोय, असं असेल तर हे फार गंभीर आहे बरं का. अरे तू कायदे तज्ञ, तुला माहित आहे का आंतरराष्ट्रीय रूल्स काय असतात, नॉर्म्स काय असतात? असं कोणी कुठला देश एखाद्या देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात त्या देशाचं कोर्ट समन्स काढू शकतं? यांची ही लायकी आणि हे कायदे तज्ञ म्हणून तुमच्या समोर येणार. हा सरोदे, असे खूप प्रकार नाही. किती बोलायचं, फेसबुक पेज चाललं तर हे किती जोकर आहेत, किती भुरटे लोक आहेत हे तुम्हाला दिसून येईल. यांचं ठरलेलं, यांना कोणी विचारत नाही. जिथं जिथं मोदीजींच्या विरोधात काही वरात निघते तिथं जाऊन हे नागिन डान्स करतात. प्रत्येक गावामध्ये असतात बघा काही असे दागदे. कसली वरात चालली, दोन पॅट मारायचं, कुणाची वरात आहे कशाची वरात आहे बघायचं नाही, नागिन डान्स आपलं चालू करायचं. हे तसले लोक आहेत, हे वागळे, सरोदे, चौधरी. मोदीच्या विरोधात आहे ना, चला त्या वरातीमध्ये आपण नागिन डान्स करू. आता हे निर्भय बनव म्हणून बोंबलत फिरतायत, वैचारिक प्रदूषण करतायत. आता महाराष्ट्राच्या वैचारिक एवढं दिवाळखोरीच्या दिशेला चाललाय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये असे पुण्यातल्या काही विद्वान तरुणांना वाटलं तर त्यांचं चुकलं का? त्याची शिकवण आहे ना होते. आता काही विद्वज्जनांना वाटलं की हे वैचारिक प्रदूषण थांबवावं, तर ह्या लोकांचा हा एकमेव धंदा आहे. हे सुपारी घेऊन वाजवणारे लोक आहेत, कुठली यांची ठाम भूमिका नाही. हे शेकी विरोधात बघा, देवेंद्र फडणवीस आमच्या SMS ला रिप्लाय करतात पोस्ट. एका बाजूला म्हणतात देवेंद्रजींनी आम्हाला रिप्लाय केला, दुसऱ्या बाजूला हा फॅसिझम आला. अरे गृहमंत्री तुमच्या मेसेजला रिप्लाय करतोय, फोन कॉल रिसिव्ह करताय आणि तुम्ही म्हणता फॅसिझम आला. तर हे ह्यांचं लक्षात घेतलं पाहिजे. हे अत्यंत जातीवादी लोक, हे धर्मांध मुस्लिमांना चिथावणी देणारे धंदे ह्यांचेच. हे लेफ्ट लिबरल, ह्या समाजवादी पुरोगामींचे. काय बोलला हा दंगलखोर? एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला पारितोषिक दिलं. दंगलखोर ते ज्यांना सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली. हे कोरेगाव भीमानंतर दलित तरुणांची माती भडकवण्याचा धंदा कोणी केला? हे वागळे आणि पिलावळ कंपनी.
हे बसून बोंबलायचं, भिडेंनी असं केलं, एकबोटेंनी असं केलं, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्यांची माती भडकवायचे धंदेखोरी केले. हे झाले दंगलखोर सगळे. ते सीएए आंदोलन कोणी भडकवलं? ते किसान आंदोलन कोणी भडकवलं? तुम्हीच लोक काड्या करून भडकवल्या ना. दंगलखोर कुणाला म्हणताय तुम्ही? अहो, जो माणूस या देशामध्ये प्रचंड बहुमताने 1 नाही 2 वेळा निवडून दिलेला आहे लोकांनी, त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही? तुमची लायकी काय? ग्रामपंचायतचा सदस्य होऊ शकतात काय लोक? त्यांना म्युन्सिपालिटीमध्ये उंदीर मारायचा जॉब कोणी देणार नाही आणि रोज जणू काय आम्ही कशा कुणाची शिकार करतो अशा आविर्भावात कहाण्या रंगवतात. आता हे समजून घेतलं पाहिजे. हे असं का होतंय? ह्यांचे दुकानं सगळी बंद झालेली आहेत, सगळी ह्यांची इकोसिस्टीम पूर्ण डिसमेंटल होऊन गेलेली आहे. जे काही शिल्लक राहिली ती 24 नंतर तर पूर्ण त्याचं नामो निशाण मिटणार आहे. त्यामुळे तडपडत आहेत. माध्यमांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येक माणूस हा पत्रकार झालेला आहे आता. त्याला काही घटना दिसली की पटकन तो व्हॉट्सअप फेसबुकवर टाकतो. यांचं महत्व केलं. ज्या मठाचे मठाधीश होते ते सिंहासन बरखास्त झालं, लोकांच्या हातात आलं सगळं. लोक प्रश्न विचारायला लागले. त्यामुळे महत्व संपलेलं आहे. त्यामुळे हे सगळे आगपाखड चालू आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. हे सगळं समजून घेतलं पाहिजे. या लोकांची जी इमेज एका काळामध्ये झालेली आहे, जेव्हा माध्यमांचं लोकशाहीकरण झालं नव्हतं, वाटायचं अरे अरे काय प्रचंड अभ्यासक लोक आहेत. हे एक्सपोज झाले केवळ आणि केवळ सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे. ह्यांचे हेतू लक्षात घेतले पाहिजे आपण. हे लोकशाहीचं बोलतात, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जे घराणेशाहीवादी सगळे पक्ष आहेत त्याच्याबरोबर कधी बोलत नाही ते. आणि जो एका चाय विकणारा माणूस, अत्यंत सामान्य कुटुंबातला, कसलंही प्रिव्हिलेज नाही, आयुष्यातली सगळी संघर्ष करून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचतो, ते लोकशाहीचा विजय दिसत नाही यांना. ते सोन्याच्या चमच्यानं पिणारा राहुल गांधी पंतप्रधान झाला तर यांना लोकशाहीचा विजय वाटेल. तो योगी ज्याची बहीण आजही चहा विकते, टपरी चालवते, छोटंसं हॉटेल चालवते, तो प्रचंड बहुमताने लोक त्याला निवडून देतात, तो लोकशाहीचा विजय वाटत नाही यांना. त्यामुळे ह्यांचे खरे हेतू समजून घेतले पाहिजेत. ह्यांचे गोल काय आहेत? हे स्वतःचे हितसंबंध जपायला लागलेले लोक आहेत. यांना समाजाशी, राष्ट्राशी देणं घेणं काहीच नाहीये. संविधानाशी देणं घेणं नाही ना, आंबेडकरवादाशी देणं घेणं नाही, कोणाशी यांना काही देणं घेणं नाही. हे असल्या चमडीचे लोक आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे हेतू आपण समजून घेतले पाहिजेत. शक्यता नाकारता येत नाही. अनेक महाविद्यालयीन तरुण वगैरे प्रभावित होऊ शकतात, एकांगी वाचन करून इम्प्रेस होऊ शकतात. आपण तटस्थ नाही, मी तटस्थ नाही, मी तटस्थ बिलकुल नाही. तसला ढोंग आपल्याला जमत नाही. मी मोदी समर्थक आहे, उघड आहे. काय आहे ते पण स्पष्ट आहे. त्यामुळे सगळ्या समाजाला, तरुणांना सांगितलं पाहिजे समाजाच्या हिताचं काय, राष्ट्राच्या हिताचं काय, प्रामाणिक हेतूनं काम करणारे कोण आहेत, समाजाला जोडणारे लोक कोण आहेत, राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा विचार घेऊन काम करणारे लोक कोण आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि या ढोंगी जातीयवादी मानसिकतेच्या, समाजामध्ये भेदभाव उत्पन्न करणारे, दंगे भडकवणारे, साऊथ नॉर्थ, पूर्व पश्चिम अशी देशाची विभागणी करू इच्छिणारे, या असल्या भंपक लोकांपासून लोकांना सावध केलं पाहिजे. धन्यवाद.